नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. माझे 2 अष्टविनायकचे भाग तुम्ही एवढ्या उत्साहाने वाचले आणि मला लाईक आणि शेअर केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि आज मी तुम्हाला तिसरा अष्टविनायकचा भाग वाचून दाखवणार आहे. तर अष्टविनायक भाग 3 याची कथा पुराणात अशी दिली आहे. पूर्वी ब्रह्मदेव सृष्टीरचना करत असताना मधु व कैटभ या पराक्रमी दैत्यांनी ब्रह्मदेवाच्या कार्यात विघ्ने आणून त्यांना भांडावून सोडले. या त्रासाला कंटाळून ब्रह्मदेव विष्णूकडे आले आणि त्यांनी या दैत्याचा नाश करावा अशी प्रार्थना केली. भगवान विष्णू व मधु कैटभ यांचे युद्ध झाले, पण विष्णूंना काही यश मिळाले नाही. ते मदतीसाठी शंकराकडे आले. आपल्या गायनाने त्यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरावर वर मागण्यास सांगितले तेव्हा विष्णूंनी मधु कैटभची सर्व कथा सांगितली. भगवान शंकर म्हणाले, श्री विनायकाला प्रसन्न करून घेतले असतेस तर तुला यापूर्वीच जय मिळाला असता. नंतर विनायकाला प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान शंकरांनी विष्णूला षडाक्षरी मंत्र दिला. या मंत्राच्या अनुष्ठानासाठी पवित्र क्षेत्र शोधित विष्णू एका टेकडीवर आले. तेथे मंत्राचे अनुष्ठान करून विनायकांना प्रसन्न करून घेतले व इच्छित वर मिळवला. नंतर या टेकडीवर विष्णूंनी विनायकाचे देवालय बांधले व त्यात गंडकी शिळेची श्री गजाननाची मूर्ती स्थापन केली. त्या स्थानावर विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली, म्हणून या क्षेत्राला सिद्धटेक असे म्हणतात. इथे श्री सिद्धिविनायकाच्या प्रदक्षिणा मार्गावर भगवान विष्णूचेही मंदिर आहे. मधु व कैटभ या दैत्याचा वध करण्यासाठी श्री विष्णूने येथे विनायकाची आराधना केली. विष्णूस येथे सिद्धिप्राप्ती झाली, म्हणून येथील गणेशास सिद्धिविनायक म्हटले जाऊ लागले. अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे. गणेशास सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दूध भात व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो. येथील दक्षिण वाहिनी असणाऱ्या भीम्या नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही. या नदीवरील दगडी घाट व मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र 15 फूट उंचीचे व 10 फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. हरिपंत फडके यांचे सरदार पद पेशव्यांकडून काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21 प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर 21 दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. तर अशा प्रकारे दुसऱ्या गणपतीची मी तुम्हाला माहिती दिली. तर आता मी तुम्हाला तिसऱ्या गणपतीची माहिती सांगते. पाली गावाचा बल्लाळेश्वर किंवा पालीचा बल्लाळ विनायक बल्लाळाला प्रत्यक्ष दर्शन देणारा विनायक म्हणून बल्लाळेश्वर किंवा बल्लाळ विनायक होय. रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सानिध्यात स्वयंभू असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सूर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. सध्याचा या मंदिराचा गाभारा 15 फूट उंच आहे. सभामंडप 40 फूट लांब आहे. एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चांबरे धरलेले दिसून येतात. विनायकाची मूर्ती 3 फूट उंच आहे. सिंहासन दगडी आहे. सभामंडपात 2 मोठाले हत्ती आहे. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला 8 खांब आहेत. पुढील गाभाऱ्यात 2 पायात मोदक धरून बल्लाळेश्वरकडे पाहणाऱ्या उंदराची मूर्ती आहे. आतील गाभाऱ्याच्या वरील बाजूला घुमट आकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरे जडित आहेत. हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिशाच्या रसाने एकमेकांवर चिकटवलेले आहे. देवळासमोर 2 उत्तम प्रकारे बांधलेली तळी आहेत. या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून गणपतीची मूर्ती पाहिल्यावर हे साम्य विशेष करून जाणवते
चिमाजी आप्पा पेशवे यांनी येथील मंदिराला एक मोठी घंटा दिली आहे व येथील मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. अष्टविनायकातला हा एक असाच गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने बल्लाळ प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. विश्वामित्र ऋषींनी भीमराजास भृग ऋषींना सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. फार प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकणपल्लीर नावाच्या गावात पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती होते. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी बल्लाळ ठेवले. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याच्या गणेश पूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेश चिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागला. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी आरडाओरड गावात सुरू झाली. लोक कल्याण शेटजीकडे जाऊन बल्लाळाने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करू लागले. तर याच्या पुढची गोष्ट तर खूपच मजेशीर आहे, पण मी आज इथेच थांबणार आहे. म्हणजे तुम्ही माझा 4था भाग नक्की बघाल. तर मला आशा आहे हे माझे 3 भाग तर तुम्हाला नक्कीच आवडलेत आणि पुढचे माझे 8 भाग तुम्ही नक्की आवडीने पाहाल अशी मी आशा करते. आणि माझा हा भाग मी इथेच संपते. तर उद्या आपण भेटूया भाग 4था अष्टविनायकमध्ये. तर नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.